पहिला क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन रीड करूया. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू 4 सेगमेंट. आता नीट आहे का, जे नवीन आहे थोडंसं आपल्याला स्लो जावं लागेल. अगोदरच भीतीपोटी ब्रह्मराक्षस इंग्लिशमध्ये असतं आणि त्याच्यात जर आपण थोडी घाई केली तर कार्यक्रम थोडा अवघड होऊ शकतोय. ओके, त्याच्याकरिता थोडंसं स्लो अँड स्टडी जाऊयात आपण, काय अडचण नाही. बघा काय म्हटलंय बघा, दिलेलं सेंटेन्स तुम्हाला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. 4 पार्ट मध्ये सेंटेन्स डिवाइड केलेला आहे आणि मग काय करायचं आहे, त्यात ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे वाक्यात नेमकं चूक कुठं आहे ही चूक आपल्याला शोधायची आहे. ग्रॅमॅटिकल एरर आपल्याला शोधायचा आहे. ओके, चला मग वाक्य रीड करूयात. पटपट तुम्ही आन्सर द्यायचा आहे. ओके, आन्सर चुकू द्या. 3 नंबर, व्हेरी गुड. 3 नंबर 2 नंबर आन्सर आले, काय हरकत नाही, पटकन आन्सर देत चालायचंय. बघा, देयर आर नो प्राइसेस रिटर्न इन दिस मेनू. वाक्य रीड करत असताना संकल्पना समजून घ्या. आता दियर नंतर इथं आर आलाय. आता बेसिकली गोष्ट लक्षात ठेवायची, दियर हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे. डिअर हा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे आणि डिअरच्या प्लस जो नाऊन येतो त्या नाऊन नुसार डिअरच्या पुढे येणारा वर्ब आपल्याला घ्यावं लागतं. ओके, म्हणजे इथं येणारा जो वर्ब आहे तो सिंग्युलर घ्यायचा का प्लुरल घ्यायचा. तर इथं जर प्राइसचा प्लुरल फॉर्म केलेला आहे, याचा अर्थ इथं काय झालंय लक्षात ठेवा, प्राइजेस नुसार इथं काय आलंय, प्राइसेस नुसार आर आलंय. म्हणजे डिअर आर मध्ये कुठेही चूक नाही, म्हणजे आपलं हे आन्सर येणार नाही. इथपर्यंत वाक्य करेक्ट आहे. पण आपण जर बघितलं तर रिटर्न इन आलंय, म्हणजे हा जर आपण टॉपिक आयडेंटिफाय केला तर टॉपिक आहे मित्रांनो प्रेपोजिशन. चला, टॉपिक कोणता आहे, प्रेपोजिशन आहे. इथं जर बघितलं तर धिस मेनू. तुम्ही हॉटेलमध्ये जाता, मेनू कार्ड मागवता, त्या मेनू कार्ड मध्ये तुम्ही पाहता का वर पाहता रे. लक्षात ठेवा, बेसिक आहे हे. मेनू कार्ड वरती आपण जे काही असेल त्या गोष्टी रेट वगैरे चेक करत असतो. म्हणजे ऑन मेनू कार्ड पाहिजे होतं, इथं इन दिलंय, म्हणजे इथं प्रेपोजिशन मध्ये चूक दिलेली आहे. इथं काय पाहिजे होतं, रिटर्न ऑन. काय पाहिजे होतं रे, इथं प्रिपोशन कुठला घ्यायला पाहिजे होता, ऑन हा प्रिपोशन आपल्याला इथं यूज करणं गरजेचं होतं. म्हणून इथं आन्सर नंबर किती येत आहे रे, 3. चला